चला नमस्ते सखींनो, मी आता आली आहे तुमच्याकडं ब्लाऊज 12-13ची घडी आहे ब्लाऊजची. मोठं ब्लाऊज आहे, कशा पद्धतीने शिवायचं. कटोरी मोठं आहे, हे बघा मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, आता हे तिचं बाही आहे, हे बघा कटोरी. हां सखींनो, हे बघा 9ची कटोरी आहे. मी आत्ताच कटिंग केलं आहे आणि 14.5ची उंची आहे. तर आपण 14.5ची आहे, तर आपण 15.5 उंची घेतलेली. 1 इंच वाढवाच घ्यायचं. हे बघा, आपल्याला क्रॉसपट्टीला थोडं कमी पडलं तर मग आपण ती थोडी क्रॉसमध्ये नाही घेतली, पण चालते, ही अशी बी चालते. हे बघा, हा फ्रंट साईडचा भाग आहे, आपण कटोरीला जॉईन करतो ना तो. आता आपण शिवूया कसं पद्धतीने पटापट शिवायचं. मला संध्याकाळी द्यायचं आहे 3-3:30ला. आपण आता शिवू, चला. हे बघा, असं सारखं धरायचं. आपल्याला इथून 1.5 इंच टक्स घ्यायचं आहे. 1.5 इंच टक्स घ्यायचा. 1.5-2 इंच घ्यायचं सखीनो. इकडं मोजून घ्यायचं. तिचं आपल्याला 7 तर मग अर्धा इंच, तर मग आपल्याला इथून घ्यावं लागेल टक्स. हे बघा, 1.5 इंच टक्स आहे आणि 2.5 इंच तिची टक्सची उंची आहे. हे बघा, तर आपण याला कापून घेऊया, म्हणजे आपल्याला अंदाज कळेल का कुठून आपल्याला टक्स घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला आखून घ्यायचं. हे बघा, असं आखून घेतलं का असं करून घ्यायचं. हे बघा, आता आपल्याला दोन्ही बाजूला असं आखून घ्यायचं. असं थोडंसं असं करून घ्यायचं, म्हणजे काय आहे, खाली पण आपल्याला आलं पाहिजे. हे बघा, हे बघा दोन्ही बाजूला आलं आहे. आता आपण हे टक्स घेऊन टाकू. सखींनो, मी तुम्हाला टिप सांगते. हे बघा, आपण टक्स घेतो ना त्यावेळेस आपण डबल शिलाई घ्यायचीच, कारण सिंगल शिलाई घेतली तर निघून जाते. हे बघा, हे बघा, असं याला नख लावून घ्यायचं. हे विसरायचं नाही सगळं, नख लावायचं. हे बघा,
आता आपण मोजून घ्यायचं तिचं किती हे बघा. आता तिचं 7 आलं पाहिजे, जास्त मोठं आहे. आपण आता इथं टक्स आणखी मारून घेऊया इथून. बघा आता बरोबर आलं आहे. हे बघा तिचं 7 इंच आलं पाहिजे शिवून. ते बघा आपलं 7 इंच बरोबर येईल तिचं आलं. हे बघा इकडं पण मारून घ्यायचं, पाहून घ्यायचं इकडं. हे बघा इकडं बरोबर येईल. आपण टक्स मारलं का हे बघा, हे बघा बरोबर येईल. इकडं मारायची गरज नाही. हे बघा याच्यावरून नख मारून घ्यायचं. हे दोन्ही सारखं करून घ्यायचं असं. तिचं जुनं ब्लाऊज मापाला ते बघून घ्यायचं. हे 4 इंच आहेत, आपल्याला 5 इंच पाहिजे. हे बघा 5 इंच बरोबर आहे. आपण एवढं शिलाईला एवढं इथून आपल्याला घ्यायचं आहे. सारखं घेऊन टाकायचं. आपण पट्टीला पाहून घेऊ किती कमी पडते का काय. नंतर मारून घ्यायचं. नंतर जॉईंट द्यायचं आहे त्याला. जेवढं लागेल तेवढंच कापायचं आपल्याला. हे बघा शॉर्टकटमध्ये कापून घ्यायचं असं. मग त्याला डबल शिलाई मारायची.
हे बघा, आडून नाही पडायचं सेकंडनो. जर समजा आपल्याकडून जर इकडं आपल्याला क्रॉसपट्टी जर कमी पडली तर इकडून जॉईंट द्यायचं आणि हे शिवणं झाल्यावर मग इथून जॉईंट देऊन आणि बरोबर मग आपल्याला टाईम जात नाही, नाही तर आपण चुकीचं उलटं सुलटं करून ठेवतो. हे बघा, आता आपल्याला याच्यावरून डबल शिलाई मार. आता याच्यावरून डबल शिलाई मारली आपण. आता हे काढून घेऊ बाहेर क्रॉसपट्टीमधून. बघा, मी काही क्रॉसमध्ये नाही कापली तरी बघा कशी छान आली. हे बघा, कटोरीला आकार पण व्यवस्थित आला. हे बघा, मोठं माप आहे सेकंड. 11ची घडी आहे. पूर्ण घेतली तर 12.5 आहे. हे बघा, आता याला पण आपण देऊन घेऊ. हे बाजूला ठेवून देऊ. तेच उरलेलं आहे ना आपल्याला, आपण आता तेच काढून घेऊ. बघा, इकडं मोजून घ्यायची किती लागत आहे. हे बघा, मोजून घेतल्यावर शिलाई मारून घ्यायची. इथून कटिंग करून घ्यायचं. आपल्याला पाहून घ्यायचं किती लागेल, काय लागेल. काही नाही, थोडासा किंचित फरक पडतो. नाहीतर कपडा कापला तरी आपल्याला काही कामं येणार नाही तो. बरं, आपण जोडून घेऊया. आता आपल्याला बटन पट्टी लावायची आहे. याला 4 शिलाई मारायच्या.
हे बघा, आपल्याला टक घ्यायचा ना पाठीमागचा, हे बघा असं धरायचं नाही, याचं मधोमध करायचं आणि टक्स मारायचं. ची गरज नाही आहे. सेकंड आपण आता टक्स मारून घेतले आहे. आता मागची पट्टी जोडली. त्याच्यावर दाबटीप देऊन घेऊ. परत एक दाबटीप द्यायची आहे. आता आपल्याला पट्टी वळवून घ्यायची आहे. दोरा घडी घडी निघतो बाई. पूर्ण आता वळवून घ्यायची पट्टी. आता त्याला दुमटून घ्यायची. हे खूप मोठं माप आहे. 11.5ची घडी आहे आणि 1.5 इंच म्हणजे ती झाली 12ची घडी. नाही सॉरी सेकंड, 13ची घडी होती ती. 11.5 आणि 1.5 13ची घडी झाली. आता आपल्याला गळ्याची पट्ट्या लावायची आहे. कपडा कमी असला ना तर आपण छोटे छोटे घ्यायचे. 1 इंचाची पट्टी घ्यायची. क्रॉसमध्ये पट्टी काढायच्या म्हणजे गोट आहे ना उचकं असे वळत नाही. बघा आता मी किती बारीक बारीक पट्ट्या जॉईन कसे देते. आता आपण बाई घेतली आहे. तर बाईला जॉईन द्यायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूला. दोन इंचाची जॉईन द्यायची आपल्याला. माप घेऊन आपल्याला पाहायचं आहे. आता या बाजूला जोडायची. सारखं करून घ्यायचं. पट्ट्या कमी पडल्या ना तर आपल्याला शोधावं लागत आहे इकडं तिकडं. आता दुसऱ्या बाईचं आपण घेतोय, जॉईन करतोय. आता आपण मेन पुढचा भाग आणि मागचा भाग एकमेकाला जॉईन करत आहे. साधं ब्लाऊज आहे सेकंड. सारखं जॉईन करून पाहायचं मग बाई जोडायची. आता आपण गळ्याच्या पट्ट्या लावूया.
तिरकसमध्ये ठेवायच्या. घडी घडी धागा निघत राहतो. आता गळ्याची पट्टी आपण जोडून घेतली. आपण सारखं कटिंग करून घेऊ. खालीवर असताना जोडायला तकलीफ होती. पुढचा शेंडा थोडा कापून घ्यायचा. किती बारीक बारीक येऊन दिले. आपण सारखं ठेवायचं. आता बघा आता हे कसं जॉईन करते मी. सखींनो, हे मोठ्या बाईचं माप आहे. थोडं कमी पडायला नको. आता बघा थोडं कमीच पडलं आहे. आपण जॉईन करून घेऊ.